नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, जरांगे पाटलांच्या टीकेला पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळांनी इंदापूरच्या ओबीसी मेळाव्यातून पलटवार केलाय। येवल्यात मराठा संघटनांनी भुजबळांना विरोध केला होता आणि त्याचा समाचार भुजबळांनी घेतला आणि जरांगेंचीही नक्कल केली। पाहूया। वारे वा सोंग्यानो, हा त्या गाढवाला खाली कसं काढायचं ते आम्ही पण नंतर बघू, पण त्याला एवढ्या उंचीवर घेऊन गेलं कोण? दादागिरी जर अशी चालू राहिली तर दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल, हे सुद्धा इथं ठेवतो। इंदापूरच्या ओबीसी मेळाव्यामधून मंत्री छगन भुजबळ चांगलेच बरसले। येवल्यामध्ये भुजबळांना विरोध करत मराठा आंदोलकांनी गोमूत्रानं रस्त्याचं शुद्धीकरण केलं होतं। त्यावरून आम्ही शूद्र असल्यामुळेच असे रस्ते झाडले जात आहेत असं म्हणतानाच भुजबळांनी जरांगेंवर बोचरी टीका केली। आम्ही ओबीसी शूद्र आहोत म्हणून तुम्ही गोमूत्र शिंपडता आणि मग तुम्ही आमच्या बरोबर शूद्र होण्यासाठी कुणबी सर्टिफिकेट मागता आणि मरणोत्तर उपोषण करतात। वारे वा सोंग्यानो, हा आम्ही शूद्र ना, मग कशाला आमच्या मध्ये येत रे? हा, कुणबी सर्टिफिकेट आमच्या मध्ये येत, आम्ही शूद्र राहू दे ना, आम्ही शूद्र तर शूद्र, तुम्ही उच्च तर उच्च, राहा तिकडे उंचीवर। इंदापूरच्या सभेतून गाढवाची टीका करतानाच भुजबळांनी जरांगेंच्या हिंदीवरून सुद्धा नक्कल केली। डोक्यात हवा गेलेली आणि लोकांनी उगीच काहीतरी करून ठेवलेलं आहे। मी एक गोष्ट सांगतो, शांत आहे का? एक वयस्कर म्हातारबा पाटील आले, काय रे पोरांनो, म्हटले काय झालं, तुम्ही कशाला इथं जमले? म्हणले काय करायचं काका, त्या टाकीवर बघा ते गाढव चढलेलं आहे ते वरती, त्याला खाली कसं काढायचं याची आमची चर्चा चालू आहे। ते काका म्हणाले त्याला खाली कसं काढायचं ते आम्ही पण नंतर बघू, पण त्याला एवढ्या उंचीवर घेऊन गेलं कोण? आणि आता सगळे डोक्याला हात लावून बसले, काय करायचं याचं, याला कसं खाली काढायचं? गाढव ही उपमा दिलेली, स्वतःलाच लावून घेतली त्याने। गाढव चढलं म्हणजे ते स्वतःलाच गाढव समजायला लागला। ते काय ते कोंकड बरळतं, त्या टायमाला आभळ नसलं पाहिजे, आभळ नसलं चांगला बोलतो, त्या आभळाला त्याला फिरत आहे। एक पत्रकार त्यांच्याकडे गेले जरांगेकडे, आणि तो खासदार वो प्रताप चकलीकर जो है, इनके गाड़ी पर मराठा समाज द्वारा बहुत हमला हो गया, तो आप क्या कहना चाहते हैं? तो जरांगे बोलतो, ते काय राष्ट्रपति है काय को गया हमारे गांव में, घर में झोपने का ना, गपचिप झोपने का, डोके को तान दे रहा है उगाच के उगाच। हमने बोला ना हमारे गांव में मत आओ, तो आने का नहीं ना, तुम्हें आमच्या काड्या लावने को आते ना, सरकार ने तुम सुपारी दी ना आपको कि कायदा सुव्यवस्था बिगाड़ो, तुम क्यों आते हो? मत आओ ना, आरक्षण लेके आओ। इकडे येऊन काहून बोलता तुम्ही? इकडे येऊन हमारे दुख पर मिट सोड रहे हैं तुम। काय अक्कल आता? अरे तो एखादा दिव्यांग, तो तरी दिव्यांग झालेला आहे, पण तू तर अकलेनं दिव्यांग झालेला आहे, तुला हिंदी सुद्धा येत नाही रे। आता त्याला उद्योग राहिलाय का काही? त्याला माहिती आहे मराठी आरक्षणात आले, आता ते शोधून आणतं काहीतरी, त्याला माहित नाही मला लय मिमिक्री येतात, तो त्याचं टंबळच वाजून टाकीन मग मी। ते अजित दादा म्हणलेत सध्या गप्प बसा बाबा, बोलू नका, आम्ही त्याला तंबी दिली, त्याला जर तंबी दिली पुन्हा एकदा दिली आहे ना, त्याचा मागच लागन मी, कारण मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्याला मी सोडित नाही, तो असू नाही तर मराठ्याचा असो। मला बोलतो ते येवल्याचं येडपाट म्हणजे मी। आता बघा 1985 साली त्याचा जन्म झाला होता की नाही माहित नाही, त्यावेळेला मी मुंबईचा महापौर आणि आमदार दोन्ही झालो।
येवल्याचा एडपाट म्हणतात. बरं एकदा नाही दोनदा झालो आमदार आणि महापौर मुंबई, आणि हिंदुस्थानच्या महापौरांचा अध्यक्ष झालो. अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव. त्याला फक्त शब्दाचा खेळ करता येतो, स्वतःचा स्वार्थ साधिता येतो. ते किती शहाणा आहे काय आम्हाला माहिती आहे. आणि सरपंच असला आम्हाला व्हायचं नाही. तू झाला मध्ये सुद्धा जाऊन आला, कारण तुझं पाप तू फेडतोय. इंदापूरच्या ओबीसी मेळाव्यातून भुजबळांनी पुन्हा एकदा मराठ्यांच्या ओबीसी नोंदी आणि दाखले रद्द करण्याची मागणी केली. या 2 महिन्यामध्ये जे काही तुम्ही दिलेले आहेत कुणबी सर्टिफिकेट, त्याला ताबडतोब स्टे द्या, ते थांबवा. शिंदे जे आहेत न्यायमूर्ती, त्यांचं काम हे नाही आहे, त्याच्यासाठी वेगळे लोक आहेत. शिंदे जात आहेत प्रत्येक शहरामध्ये आणि लोकांना घेऊन बसतात आणि असं करा आणि तसं करा. कायदा असतो, तो म्हणल तसं कायदा चालत नसतो, तो म्हणल तसंच होत नसतं. कायद्यानं दिलेले आरक्षण येते आणि त्याच्या शासकीय नोंदी ते रद्द होत नसतात. आणि त्या जर रद्द झाल्या तर ओबीसीचं सगळं आरक्षण रद्द करावं लागेल, सगळ्याचे सगळं. याला वाटतंय की मी पदावर बसलोय त्यामुळं असं मी बोललो की होईल. जरांगे पाटील सरसकट मराठा आरक्षणावर ठाम आहे आणि अशा प्रकारे ओबीसी आरक्षण देण्यास भुजबळ विरोध करतायत. तर सरकारने 24 डिसेंबर पर्यंतची मुदत घेतली असून नागपूरच्या अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा कायदा येणार असं जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाला आमचा विरोध नाही, आमचा विरोध आहे तो झुंडशाहीला आहे. ही दादागिरी चाललेली त्याला आमचा विरोध आहे. आणि ही दादागिरी जर अशी चालू राहिली तर आतापर्यंत जे आमच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं, तर दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल हे सुद्धा इथं सांगतो. आमच्यावर जबाबदारी मग टाकू नका की राज्यामध्ये अशांतता बिघडवली, आम्हाला बोलू नका. अरे अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनातच मराठा समाजाचा कायदा पारित होणार 100%. 24 डिसेंबर पर्यंत त्यांनी वेळ घेतलेला आहे आमच्याकडून. त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही मिळालं तर आम्ही लढायला सज्ज आहोत. इंदापूरच्या सभेतून भुजबळ जरांगेंवर अधिकच आक्रमक झाले. तर या मेळाव्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. अण्णा काटेंच्या उपोषणस्थळी जात असताना पडळकर यांच्यावर चप्पल फेक करण्यात आली. आपलं त्या समर्थन नाही. धनगर बांधव मराठा बांधवांच्या सोबत आहे, कायम सोबत आहे. जरी ते कशामुळे केली काय मला माहीत नाही, मराठ्यांच्याच पोरांनी केली का दुसरं कोणी केली याची ही शहानिशा व्हायला पाहिजे. दुसऱ्यांनीच करायची आणि उगाच मराठ्यांच्या पोरावर यायचं असं व्हायला नको. परंतु धनगर बांधवांचे जेवढे नेते तेवढ्याचाही आपण सन्मान करतो, हे प्रामाणिकपणाने सांगतो. जरांगे आणि भुजबळांमधला वाद गेल्या 2 महिन्यापासून सुरू आहे. जरांगे संवाद यात्रेच्या माध्यमातून हल्लाबोल करतायत, तर भुजबळांनी ओबीसी मेळाव्यामधून प्रत्युत्तर देण्याचा सपाटा लावलाय. सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. योगेश बोरसेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.